शिर्डीमधील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात। साईबाबांचं दर्शन घेतल्यामुळे एका 10 वर्षाच्या मुलाला दृष्टी मिळाली असा दावा आता करण्यात आलेला आहे आणि यावरून विविध चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। त्यातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असं शक्यच नसल्याचं म्हटलेलं आहे। साईबाबा यांच्या प्रती असलेल्या श्रद्धेचा पूर्ण आदर करून यामध्ये काही प्रश्न देखील विचारलेले आहेत। नेमकं काय घडलेलं आहे, हे दावे प्रतिदावे काय केले जात आहेत, याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत मान्यवर पाहुणे देखील असणार आहेत। मात्र त्याआधी शिर्डीमध्ये हा प्रकार नेमका काय घडलेला आहे, त्या मुलाला खरंच दृष्टी मिळाली का, त्यावरून आता काय दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत, या संदर्भातला झी 24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। साईंच्या दर्शनानंतर दृष्टी, दावा खरा की खोटा? दृष्टी मिळाल्याचा दावा वादाच्या भोवऱ्यात। दृष्टी आल्याच्या दाव्यावर अनीसकडून सवाल। साईनगरी शिर्डी म्हणजे लाखो साई भक्तांचं श्रद्धास्थान। अनेक जण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जात असतात। केवळ राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक शिर्डीला येतात। नुकतंच उत्तराखंडमधून एक कुटुंब साईबाबांच्या दर्शनासाठी आलं होतं। त्या कुटुंबानं साई दर्शनानंतर केलेल्या दाव्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय। त्या कुटुंबातील 10 वर्षीय मुलाची दृष्टी थोडी अंधुक होती, त्याला दिसायला थोडं कमी होतं। मात्र साईबाबांच्या दर्शनानंतर दृष्टी परत मिळाल्याचा दावा या मुलानं आणि त्याच्या कुटुंबानं केलाय। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी, और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब मैं यहाँ पे शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा, फिर बाबा को मैंने थोड़ी देर तो फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। धन्यवाद आपका भी। तर साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी या घटनेला दुजोरा दिलाय। उत्तराखंडचे साई भक्त आले होते आपल्या परिवारासहित। त्यांचा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं। त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं आणि त्याला या ठिकाणी डोळे बाबांनी त्याच्या साक्षात्कारातून त्याचे जे गेलेले जे डोळे होते ते परत दिले। ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार दुसरा कुठला असावा, हा स्वतः आम्ही डोळ्याने बघितला। दृष्टी परत येण्याच्या दाव्यावरून मोठा वाद निर्माण झाला। अनीसनं अनेक सवाल उपस्थित करत असा दावा करणाऱ्यांना प्रति आव्हान दिलं। 5 नेत्रहीनांची दृष्टी परत आल्यास 21 लाखांचं बक्षीस देऊ असं अनीसनं सांगितलं। तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी असं अनीसनं साई संस्थानकडे मागणी केली आहे। साईबाबावरील श्रद्धेचा आदरपूर्वक सन्मान करून मी सांगू इच्छितो की दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निखालसपणे अंधश्रद्धा आहे। याचं कारण असं की साईबाबा मंदिराच्या हाकेवरच नेत्र रुग्णालय आहे, त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन केले जातात आणि प्रत्यारोपण सुद्धा केले जातात। अंध व्यक्तींना दृष्टी दिली जाते। साईबाबाच्या चमत्काराने जर दृष्टी येत असेल तर संस्थांनी हे रुग्णालय बंद करावं आणि ते आलेले रुग्ण मंदिरात पाठवावे आणि त्यांना दृष्टी मिळवावी असं आम्ही आवाहन करत आहे। किंवा आम्ही 5 भक्त जे अंध आहेत अशांना तुमच्याकडे देतो, त्यांना साईबाबाच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी। असं जर झालं आणि ती मिळाली तर आम्ही 21 लाख रुपयाचं पारितोषिक संस्थांना देऊ आणि आमची चळवळ बंद करू। याआधी अनेकदा वेगवेगळे चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आलाय। आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दाव्याची वैज्ञानिक चौकशीची मागणी केली जाते। मात्र शिर्डीमध्ये सध्या साईबाबांच्या दर्शनानं मुलाला दृष्टी परत मिळाल्याच्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सध्याच्या विज्ञानवादी युगात असे दावे करणं कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे। संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही या दाव्याला दुजोरा देताना खरंच खातरजमा केली आहे का, याचा देखील विचार व्हायला हवा। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी। तर आमच्या या रिपोर्टमध्ये दाखवल्याप्रमाणे आता दावे प्रतिदावे या संपूर्ण घटनेच्या नंतर सुरू झालेले आहेत। त्यामुळे अनेकांना खरं तर काही प्रश्न पडलेले आहेत आणि याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह
कृष्णा चांदगुडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, कृष्णाजी, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। आणि या चर्चेच्या सुरुवातीलाच सचिन तांबे यांच्याकडे मला जायचं आहे। सचिनजी, तुमची ही जी बाईट आहे, तुमची ही जी प्रतिक्रिया आहे, हे आम्ही ऐकलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी म्हणालो, साईबाबांच्या चरणी, साईबाबांच्या प्रती जी आमची श्रद्धा आहे, महाराष्ट्रातल्या देशभराच्या भाविकांची जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान करून, त्या श्रद्धेचा आदर राखूनच ही चर्चा आपण करणार आहोत, ही मला आधीच स्पष्ट करायचं आहे। मुद्दा असा आहे, हे जे कोणी भाविक आलेले होते, उत्तराखंडचे ते भाविक होते, सहपरिवार ते आले असं तुमचं म्हणणं आहे आणि त्या मुलासोबत अशा पद्धतीचा चमत्कार घडला। नेमकं काय घडलेलं आहे आणि तुम्हाला या सगळ्याची कल्पना कधी मिळाली? तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं? हे जे कुटुंब होतं, हे तुम्हाला आधी परिचित होतं का? याविषयी पहिल्यांदा सविस्तर तुम्ही आम्हाला सांगा सचिनजी। मुळातच जे साई भक्त या ठिकाणी उत्तराखंडमधून आलेले होते, त्यांचा आमचा कुठलाही परिचय नाही। नाही त्यांना साईबाबा संस्थांनी निमंत्रण दिलं होतं किंवा अन्य कोणी शिर्डी ग्रामस्थांनी निमंत्रण दिलं होतं। ते साईबाबांच्या श्रद्धेपोटी साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते, हा एक मुद्दा। दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आम्ही रोज दर्शनाला बाबांच्या जात असतो द्वारकामाईमध्ये। नेहमीप्रमाणे संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शनाला गेल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या हा साक्षात्कार आम्हाला बघायला मिळाला। मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मुळातच याला आम्ही कोणीही चमत्कार म्हटलेलो नाही। मुळात हा साईबाबांचा झालेला साक्षात्कार आहे। आणि साक्षात्कार कुणाला होतो की ज्याची मनाची प्रबळ इच्छा आहे आणि ती ज्यावेळेस भक्तीमध्ये रूपांतरित होते, त्या भक्तीमुळे अनेक जणांना अनेक वेळेस साक्षात्कार वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात। तिसरी गोष्ट मला या ठिकाणी अतिशय आवर्जून सांगायची आहे की ज्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, ज्याला प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे, त्यानेच या ठिकाणी आपला विषय मांडलेला आहे। त्यांना कोणीही सांगितलेलं नाही की तुम्ही असं बोला आणि असं म्हणा म्हणून। ते कुटुंब शिर्डीमध्ये आलं, त्या कुटुंबाने शिर्डीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्यांची जी भावना आहे ती त्या ठिकाणी व्यक्त केली आणि ती मीडियाने सर्व ठिकाणी दाखविली। त्यांना घडलेली घटना त्यांनी या ठिकाणी सांगितली। त्यामुळे हा चमत्काराचा दावाही कोणी केलेला नाही। आणि त्याचप्रमाणे मी आणखी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की मी साईबाबा संस्थांचा माजी विश्वस्त आहे। साईबाबा संस्थांचा या विषयाशी कुठलाही संबंध नाही। नेहमीप्रमाणे आम्ही द्वारकामाई दर्शनाला गेलेलो असतो, त्या भक्तांनी त्यांची या ठिकाणी अनुभव सांगितला आणि त्या अनुभव हा मी एकट्याने नाही तर द्वारकामाईमध्ये जे साई भक्त होते शेकडो, त्यांनी सगळ्यांनी ते बघितलं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हा विषय पुढे आला आणि त्यानंतर हा सगळा विषय जो आहे तो आपल्यापर्यंत आला आणि त्या माध्यमातून मग ही सगळी चर्चा वगैरे सुरू झाली। परंतु मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की साईबाबांचं, माझा आवाज येतो ना तुम्हाला? हो, आवाज येतोय, तुम्ही सतत बोला। साईबाबांचे चमत्कार, साक्षात्कार मी त्याला म्हणतो, जास्त करून चमत्कार मी म्हणणार नाही। साक्षात्कार हे अनेक साई भक्तांना होत असतात। साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये देखील रुग्णांची सेवा केली। साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये या ठिकाणी स्वतः भिक्षा मागून भुकेलेलं अन्न दिलं। साईबाबांनी स्वतः या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी शिक्षादान दिलं। साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये वृक्ष लावले, वृक्षारोपणाचा संदेश दिला। साईबाबांचं शिर्डीचं मंदिर जे आहे हे अंधश्रद्धेचं नाही तर हे श्रद्धेचं मंदिर आहे। साईबाबांनी श्रद्धा आणि सबरी हाच मंत्र दिलेला आहे। म्हणून साईबाबा हयातीत असताना देखील साईबाबांना भेटण्यासाठी लोकमान्य टिळकांसह त्यावेळेचे सर्व या ठिकाणी जजेस असतील, इंग्रज अधिकारी असतील, जे कोणी असतील मोठे अधिकारी, सर्व बाबांना भेटायला येत असेल। त्यामुळे हा जो साक्षात्कार झालेला आहे त्या साईभक्तांनी स्वतः सांगितलेला आहे। ज्यांना स्वतःला हा साक्षात्कार झाला त्यांनी सांगितल्यामुळं याच्यामध्ये दुसरा कुठला विषय राहत नाही असं माझं मत आहे। कृष्णा चांदगुडे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। कृष्णाजी, तुम्ही आता सचिनजी यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांची बाजू तुमच्या समोर आहे। आमच्या स्पेशल रिपोर्टमधून देखील सगळं सत्य आम्ही समोर ठेवलेलं आहे। तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे या संपूर्ण प्रकरणावर? कारण हा चमत्कार नाही तर साक्षात्कार आहे असं ते म्हणतायत। खरं तर सचिन तांबे सर हे शिर्डी ग्रामस्थ किंवा विश्वस्त, माजी विश्वस्त आहे, ते तिथलं प्रतिनिधित्व करतात। त्याचप्रमाणे शिर्डी जवळील एका चासनळी या गावातील मी रहिवासी आहे, त्यामुळे मी सुद्धा तिथलंच प्रतिनिधित्व करतो असं तुम्ही समजा। मी लहानपणापासून साईबाबाच्या मंदिरात जात आलेलो आहे, त्यांचे चमत्कार ऐकलेले आहेत, बघितलेले नाहीत, परंतु लोकांनी जे सांगितलेले ते आज पण उपलब्ध आहे, युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध आहेत। परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आल्यानंतर या चमत्काराविषयी आम्ही जोरदारपणे आवाज उठवलेला आहे। मागे एकदा घडलेली घटना अशी की साईबाबा संस्थांमधला कर्मचारी डांगे बाबा यांनी स्वतः बंधुगिरी करत स्वतः वेगळा आश्रम काढला होता
आणि साईबाबाचे प्रतिशिर्डी म्हणून त्या ठिकाणी बसवण्याचा डाव होता. तो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाणून पाडला होता. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विश्व संस्थान यामध्ये अजून वाद चालू आहे. तो न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे साई बाबा संस्थानामध्ये जे काही घडतं 2018 मध्ये द्वारका माईमध्ये साईबाबाची प्रतिमा तयार झाली होती. त्याला पण आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता. प्रवरानगर येथे साईबाबाच्या फुलांचा जो हार होता त्याची उंची वाढली होती. खुद्द प्राचार्यांच्या कार्यालयात हे घडलं होतं. त्याचा भांडाफोडी आम्ही केला होता. त्यामुळे आम्ही हे पहिलं प्रकरण करतो असं काही आमचा दावा नाही. मला असं सांगायचं आहे, मी नम्रपणे कबूल करतो आणि तुम्हाला सांगतो की साई भक्तांचा आम्ही आदर करतो. फक्त साई भक्तांचाच नव्हे तर इतरही धर्मामधले आम्ही चिकित्सा केलेल्या आहेत. ख्रिश्चन जे लोक आहेत, फादर लोक, त्यांनी असं अंध लोकांना दृष्टी दिल्याचा दावा केला होता. त्या विरोधातही आम्ही लढलो आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत आम्ही त्याच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिर्डीमध्ये ही जी घटना घडली ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे. कारण जगामध्ये चमत्कार घडत नाही किंवा घडले नाहीत. हे मी तुम्हाला सांगत नाही तर संत तुकाराम महाराजांपासून तर संत तुकडोजी महाराजांपर्यंत यांनी सांगितलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी तर असं म्हटलेलं आहे, संत नव्हे जादूगार करावया चमत्कार, हा चालत आहे व्यवहार पोटभऱ्यांचा. परंतु झालेल्या होऊन गेलेल्या चमत्काराबद्दल आम्हाला म्हणायचं नाही, कारण ते तपासण्यासाठी आज आमच्याकडे काहीही नाही. आज म्हणजे तपासू इच्छितो तर तो हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर स्पष्टपणे दिसतं की ही जी महिला आहे त्या मुलाची आई आहे. ती म्हणते याला जन्मजात याचा अंधत्व आहे. परंतु तो मुलगा असा म्हणतो की 3 ते 4 महिन्यापासून मला अंधत्व आहे. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो चमत्कार हा घडत नाही. चमत्कार एक तर भौतिक अभिक्रिया असते किंवा रासायनिक अभिक्रिया असते, हात चालाकी असते किंवा फसवाफसवी तरी असते. हा प्रकार जो आहे हा फसवाफसवी असण्याचा जास्त आमचा अंदाज आहे. कारण त्या मुलाच्या आणि आईच्या वक्तव्यामध्ये फरक आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्या समोर जे बसलेले सचिनजी तांबे सर आहेत, त्यांनी काल एका मुलाखतीत असं म्हटलं, मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी असं बघितलं. परंतु त्या ठिकाणी आज दुसरा व्हिडिओ जर बघितला माध्यमापुढे त्यांनी जर काल मुलाखती दिल्या तर ते द्वारका माईचे जे वंशज आहेत कोते पाटील, त्यांनी असं सांगितलं की मी सचिन तांबे सरांना बोलून घेतलं आणि नंतर काय द्यायला आलं, मीडिया समोर आले. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा चमत्काराचा नसून किंवा साक्षात्काराचा नसून हा बनवाबनवीचा आहे, फसवेफसवीचा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याही पुढे जाऊन आम्हाला असं सांगायचं आहे की चमत्कार करणं हा कायद्याने आता गुन्हा ठरतो आहे. महाराष्ट्र शासनाने हा कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत सचिनजी तुमच्याकडे येतोय, त्यांना पूर्ण करू देत. चमत्कार करणं आणि त्याचा दावा करणं, फसवणूक करणं हा कायद्याने गुन्हा ठरलेला आहे. सचिन तांबे सरांचं म्हणणं मी मान्य करतो, साक्षात्कार नव्हे तर चमत्कार असं आम्ही म्हणतो, पण ते साक्षात्कार म्हणतात. परंतु तुम्ही आजच्या जर तुमच्या न्यूजचं जर तुमच्या बातमीचं हेडिंग बघितलं तर तुम्ही त्याला चमत्कार म्हटलेला आहे. युट्यूबवर कालचे व्हिडिओ सर्च केले तर प्रत्येक ठिकाणी चमत्कार हा शब्द येतो. आणि अनुभूती काय असतं किंवा साक्षात्कार काय असतं, म्हणजे एखाद्याने मुलाखत घेतली तरी त्याला साक्षात्कार म्हटलं जातं. घरामध्ये एखादी हरवलेली वस्तू सापडली तरी त्याला साक्षात्कार म्हटलं जातं. परंतु यांनी जे सांगितलं आहे हे चमत्कार सारखं सांगितलेलं आहे. हा चमत्कार म्हणूनच तिला अफवा उठवली गेलेली आहेत आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे हा साक्षात्कार म्हणायचा एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी चमत्काराचा प्रसार करायचं हे विरोधाभास आहे. आणि कृष्णाजी यावरच आता त्यांना देखील काहीतरी बोलायचं आहे. सचिनजी, या संदर्भात तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया ऐकलेली आहे. ही केवळ आणि केवळ हात चलाखी आहे, फसवा फसवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठलीही हात चलाखी नाही, कुठलेही तिथे गुरु नव्हते किंवा कुणी साधू नव्हते की त्यांनी एखाद्या या ठिकाणी हात चलाखी केली आणि ते दृष्टी आणली, असा काही प्रकार झालेला नाहीये. मी परत एकदा सांगतो, हा चमत्कार नाही, हा साक्षात्कार आहे. परंतु हे सांगत असताना मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की साईबाबांचं मंदिर हे श्रद्धेचं ठिकाण आहे. इथे अंधश्रद्धेला कुठे थारा नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचा आपण अंदाज ज्यावेळेस बांधत असतो त्यावेळेस त्याला काहीतरी सप्रमाण असतं. हे काय कुणी बनवून आणलेलं नाही. त्यांनी ज्यांच्या बाबत जी घटना घडली त्यांनी ती सांगितलेली आहे. ही काय सचिन तांबेंनी सांगितलेली घटना नाहीये, सचिन तांबेबाबत घडलेली घटना नाही. ही ज्या भक्तांसोबत ही घटना घडली त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आता ज्याच्या बाबतीमध्ये सांगताय
ज्याच्या बाबतीमध्ये साक्षात्कार घडला त्यांनी सांगितल्यानंतर तुमचा आमचा काही प्रश्नच राहत नाही. असं काही चांदगुडेंना वाटत असेल त्यांनी स्वतः सांगितलं, ऐका ना, त्यांनी स्वतः सांगितलं हा तुमचा हे जे तुमचं म्हणणं आहे ते महत्वाचं आहे. मात्र त्याचवेळी हे जे प्रश्न उपस्थित झाले त्याचं देखील उत्तर द्यावं लागणार आहे ना. ज्या मुलाची आई सांगते की त्याला जन्मजात अंधत्व आहे, मुलगा म्हणतो 3 ते 4 महिन्यांपासूनच त्याला दिसत नाहीये, तुम्ही या संदर्भातली खातरजमा केली होती का? कारण ते दर्शनापूर्वी त्या मुलाला खरोखर दिसत नव्हतं का? कितपत त्याला अंधत्व आलेलं होतं, हे देखील प्रश्न आहेत. आता विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस तिथं होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला हा घडलेला प्रकार सांगितला, आम्ही तो ऐकला आणि तो ऐकल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या साई भक्तांनी बघितला आणि त्याच्यानंतर हा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे त्या मुलांनी काय सांगितलं, त्याच्या आईने काय सांगितलं, ह्याच्या खोलामध्ये या ठिकाणी अंनिसनी जावं, त्यांनी त्या कुटुंबाशी संपर्क साधावा आणि त्यांना विचारावं की हा कशा प्रकारचा साक्षात्कार झाला, तुम्ही का असं केलं किंवा कसं झालं तुमच्या बाबतीमध्ये, त्यांनी तपासावं. हा त्यांच्या तपासाचा भाग आहे. साई भक्त म्हणून आमच्या समोर जे घडलं, जे आम्हाला त्यांनी सांगितलं, त्यावरून जे घडलं ते तुम्हाला सांगतोय. ज्याच्या बाबतीमध्ये घडलं त्यांनी सांगितलंय, हा काय मी सांगितलेलं नाहीये कुणाला जाऊन. ज्याला घटना घडली त्या लहान बालकाने सांगितलं, त्याच्या आईने सांगितलं. मग आता विश्वास तुम्हाला ठेवायचाच नाही कोणावर म्हटल्यानंतर कसं चालेल? शेवटी हे जग विश्वासावर चालतं. मग त्यांनी डॉक्टरांना विचारलं, म्हणून डॉक्टरांना तुम्ही विचारा, त्यांच्याशी संपर्क साधावा अन्नीसनी आणि त्यांच्याकडून याचे खुलासे करून घ्या, असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु असं माझं मत आहे की चांदगुडेंनी 2-3 विषय सांगितले. त्यांना साईबाबांच्या बाबतीमध्ये, संस्थानाच्या बाबतीमध्ये फार सोपं आहे बोलायला. प्रत्येक वेळेस काहीतरी गोष्ट झाली असं माझं मत झालंय. परंतु त्यांना मी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की साईबाबा संस्थान आणि अन्नीचा कधी संघर्ष नाही. मी साईबाबा संस्थानचा प्रतिनिधी नाही, परंतु मी आतापर्यंत शिर्डीकर म्हणून सांगतो की साईबाबा संस्थान आणि अन्नीचा कधी संघर्ष झालेला नाही. कारण की या बाबांच्या शिर्डीमध्ये अंधश्रद्धेला कधी थारा नाहीये. इथे फक्त श्रद्धा, सबुरी आणि अध्यात्म यालाच थारा आहे. त्यामुळं या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे का ज्यांच्या बाबत हा साक्षात्कार झालेला आहे त्यांनी हा स्वतः सांगितलेला आहे आणि हा आम्ही भक्त म्हणून साक्षात्कारच समजतो. जसं साईबाबांनी कधी सांगितलं नाही की मी देव आहे म्हणून. परंतु ज्यावेळेस मला साक्षात्कार झाला त्यावेळेस मी म्हटलो की साईबाबा माझे देव आहे. त्यामुळे या ठिकाणी अन्नीसचं जे म्हणणं आहे ते त्यांच्या पुरतं मर्यादित असेल. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल वगैरे आहे, काहीतरी बोलले ते, आता लक्षात नाही माझ्या. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की साईबाबांना रुग्णसेवा आवडायची आणि त्यामुळे तो असा आजही चालू आहे. आणि साईबाबा संस्थांचं जे पण हॉस्पिटल आहे ते दवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईबाबांची दुआ या दोन्हीच्या आधारे चालते. आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की अन्नीसने जे आता 21 लाख रुपयाचं बक्षीस जे जाहीर केलेलं आहे त्यांनी ते साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलला या ठिकाणी जमा करावं. तुमचं सामाजिक कार्यही होईल आणि साईबाबांवरची अढळ श्रद्धा जी आहे ती आणखी वाढेल आणि तुम्हीही प्रबळ इच्छाशक्तीने, चांगलं मन घेऊन, भक्तीचा प्रचंड ओढा घेऊन या ठिकाणी बाबांच्या शिर्डीमध्ये या, बाबांचं दर्शन घ्या, तुम्हालाही साक्षात्कार होईल असं मी तुम्हाला या निमित्ताने नम्रपणे सांगू इच्छितो. बोला चांदगुळेजी, तुम्हाला बोलायचं होतं. सरांनी जे मुद्दे मांडले तर त्याला मी प्रत्युत्तर देतो. त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न नाही माझा, पण वस्तुस्थिती काय आहे हे तुमच्या समोर ठेवतो. त्यांचं असं म्हणणं आहे की अनिसचं आणि संस्थांचं कधी काही वाद झालेला नाही. परंतु मी स्वतः शिर्डी येथे 8 वेळा जाऊन त्यांच्या समोर माझी चौकशी झालेली आहे. संस्थान आणि आमचं डांगे बाबा जे कर्मचारी होते त्यांनी भोंदूगिरी केली होती आणि त्यांनी आश्रम टाकला होता. तो आज बंद करायला लावला आम्ही. परंतु त्याची जी केस न्यायालयीन लढा होता तो अनेक दिवस चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो गैरसमज करून घेऊ नये. त्यांची माहिती कमी आहे. मी संघर्ष म्हटलो, मी दावा करतो, दावा नाही म्हटलो, मी संघर्ष म्हटलो, संघर्ष. मी 8 वेळा तिथं आलेलो आहे त्याच्यासाठी, तर त्यांनी ते जाणून घ्यावं. दुसरं माझं म्हणणं, मी तुम्हाला संघर्ष म्हटलो, मी तुम्हाला दावा तुमचं कोर्ट कचेरीचं नाही विचारलं. संस्थांचा एखाद्या कर्मचाऱ्यावर तुम्ही केस केली असेल तर त्याचा संस्थांचा काही संबंध येत नाही. संस्थान विरोधात माझी केस चालू आहे सर, अजूनही चालू आहे. तुम्ही जरा चौकशी करा जरा. आणि दुसरं असं म्हणतोय मी, तुम्ही जे पुढे सांगा ट्रीटमेंट केलेला आहे, साक्षात्कार झाला, त्या मुला अंधत्व होतं आणि अंधत्व दूर झालं, याचं तुम्ही तपासणी काही केली का? त्याचे रिपोर्ट त्यांच्याकडून मागितले का? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला याचे पुरावे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या कुटुंबाशी संपर्क साधावा आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे वाटेल ते सगळे त्या कुटुंबाशी साधून. सचिनजी, त्यांना बोलू द्या, आता आपला वेळ संपत आलेला आहे. सचिनजी, शेवटचा मुद्दा, चांदगुडेजी त्यांचं असं म्हणणं आहे, ते बोललेत आम्ही विश्वास ठेवलाय, तपास करायचा आहे,
सखोल नाही, चौकशी नाही, करायची आहे, तुम्ही सर. करा. सचिन तांबे सर, तुम्ही बोलताना मी कोणताही मध्ये बोललो नाही, तुम्ही मला बोलू द्या. चांदगुळीजी तुम्ही तर बोला माझं आपल्या- म्हणणं आणि आहे, आता तुम्ही थोडक्यात मांडा, आपला वेळ त्यांचे संपत आलाय. report बघितले का? आणि आम्ही जरूर करू, परंतु तुमचे जे चमत्कार जे होतात ते नेमके परप्रांतीयांच्या सोबतच का होतात? चमत्कार म्हणून नका. तुम्ही परत पवारांना एकदा तुम्हाला त्या- सचिन विनंती जी, करतो, थांबा, तुम्ही थांबा. चमत्कार त्यांना म्हटलेलं पूर्ण करू नाही. द्या. तुम्ही चमत्कार म्हणून अनावश्यक या ठिकाणी कुठलाही भ्रम निर्माण करू नये. सचिन हा जी, त्यांना पूर्ण साक्षात्कार करू द्या. आहे, प्रबळ इच्छाशक्तीने आणि भक्तीने निर्माण झालेला साक्षात्कार आहे. हो, मी असं म्हणतो की मी साईबाबा संस्थांचा एका गोष्टीचा आभार मानतो, कारण त्यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि याबाबत त्यांची भूमिका विचारली असता प्रसिद्धी विभागाचे जे प्रमुख आहेत तुषार शेळके साहेब, त्यांनी मला असं सांगितलं की आजचा जो व्हिडिओ आहे हो. तो आम्ही कोणत्याही आमच्या ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम हँडलवर किंवा कोणत्याही वेब पेजवर प्रसारित करणार नाही. त्याच्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. परंतु त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती जाहीर न करता ते याच्या चमत्कारासाठी किंवा साक्षात्कारासाठी मूकसंमती देतात की काय, असा आमचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही तुम्हाला मागणी करतोय का संस्थांमध्ये किंवा संस्थांचा प्रतिनिधी भक्तांमध्ये सुद्धा हजारो चर्चा घ्या. साक्षात्कार रोज आहेत. आणि दुसरी हजारो गोष्ट अशी- साक्षात्कार आहेत. तुम्हाला इथे वेगळं काउंटर ठेवावं लागेल ते मोजण्यासाठी. चमत्काराचे संस्थान चमत्काराचा दावा करत नाही असं जरी म्हणत असले चमत्कार नाही, तरी आम- चमत्काराचा दावा ना संस्थाने करू शकत नाही, मी करू शकतो. साक्षात्कार सचिन तांबे परत एकदा सर, सांगतोय. सचिन तुम्ही तांबे या सर, साधी ठिकाणी गोष्ट करा. सचिन चमत्कार तांबेजी म्हणून आणि कृष्णा चांदगडेजी सातत्यानं ते चमत्कार आणि साक्षात्कार या संदर्भातला उल्लेख करतायत. मात्र शिर्डीमध्ये जे काही घडलेलं होतं ते जसंच्या तसं दोन्ही बाजूचं जे मत आहे ते महाराष्ट्रासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. तुम्ही दोघे देखील मान्यवर आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर या चर्चेमध्ये आपण आता आज इथेच थांबतोय. मात्र शिर्डीमध्ये जे काही घडलं ते जसंच्या तसं मांडण्याचा हा सगळा प्रयत्न होता. दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे केले गेलेले आहेत. आता या संदर्भात पुढे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे साई संस्थांचा यामध्ये काही संबंध नाहीये, आपण माझी विश्वस्त असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा चर्चेच्या सुरुवातीला सांगितल्यानुसार साईबाबांच्या प्रति ज्यांची श्रद्धा आहे त्या संपूर्ण श्रद्धेचा आदर करूनच ही संपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे.